मंदिरात आहे गर्दी मित्रांनो, मंदिरात गर्दी. बाहेर वाटतं कोणी रिस्पॉन्स दिला ब्लॉगिंग करत असताना तर ब्लॉगर मराठी ब्लॉगर चिकू हे एक नंबर प्रेम आहे मित्रांनो. चाट एकदम मध्ये जाऊन बसला मस्त. एकदम पुढे गेला का डायरेक्ट नाव गणपती असं तिकडून तिकडे पोहोचल्यावर हा रस्ता लय आवडला मला. झाड आहे मस्त आंब्याचं तुला त्याची पूर्ण मुळं अशी पसरली दिसतात. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग चिकू. मस्त चहा कॉफी पाच काहीतरी हां दुपारून फ्रेश वगैरे होतो. तिने माझ्याकडून घेतली झालं चहा इतक्यात मागून चाललो होतो मी. ठीक आहे सर मित्र मस्त सगळं चहा झाला आपला. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू AK आणि सतीश ठाकरे तुमचा पुन्हा एकदा आपल्या डेली ब्लॉगिंग मी स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉगिंग सुरुवात करतो घरून मस्तपैकी आवरून वगैरे झालो आहे, रेडी आहे, जेवण करतो आणि निघतो लगेच. मम्मीने असं जेवण वाढून दिले लगेच मस्तपैकी काळ्या वाटाण्याची भाजी पोळी वगैरे मस्त पापड आणि जिरा राईस येतोय. तर मित्रांनो कोण आपला ब्लॉग मी बघा आज परत कसे आहात तुम्ही? कितव्या ब्लॉग नंतर परत सीसीएमच्या ब्लॉग नंतर आज. आय होप तुम्ही सुपर कॅलिफॅजॅलिस्टिक एक्सट्राडिशियस असाल. यायला दिसतं आमचं यार काही नाही. तर मित्रांनो काही नाही बघताय हा भेटला याला एका ठिकाणी सोडायचं म्हटलं ठीक आहे चाल तुला सोडून येतो. तो त्याची रूम इथंच आहे ना, मग तो रूमवर राहतो त्याला म्हटलं ठीक आहे चाल तुला सोडतो. चल येऊ मग निघतो. मित्रांनो सोडलं कार्तिकला, तो चालला आहे त्याच्या कामाला. मी तर म्हटलं त्याला चल मी चाललो आहे सोमेश्वरला दर्शनासाठी. तो नाही म्हटला. सोमवारच्या निमित्त मी चाललो होतो सोमेश्वर दर्शनासाठी. मी याला म्हटलं पण तो म्हणे मला काम आहे शूट आहे त्याला. मी त्याला सजेस्ट केलं होतं की तू कपालेश्वरला पण जा, तिथं पण खूप छान आहे. ते तिथं आता नवीन नवीन डेव्हलप करतात, लोकांना दाखव जुन्या नाशकात काय चालू आहे काय नाही अपडेट देताना. मित्रांनो मी निघालो आता सोमेश्वरला दर्शन करण्यासाठी. आज सोमवार होता मग सोमवारच्या निमित्ताने म्हटलं दर्शन करून येऊ. मित्रांनो तर मित्रांनो पोचलो आहे, आलो इथं गाडी मस्त पार्क वगैरे केली आहे. आता जातोय मध्ये. आणि आज सोमवार असल्यामुळे असं वाटतं मला भरपूर गर्दी आज, कारण गाड्या बघूनच कळतं की मध्ये किती गर्दी असेल सोमवारची. आणि फ्रेश वाटतं एकदम, कारण खूप दिवसांनी आलो ना, तेव्हा मार्गीतून आम्ही आलो होतो. त्याला झाले आता जवळपास 2 वर्ष. त्याच्यानंतर मी आजच येतोय. इकडे पण पार्किंग जागा होती, नकोच एवढं लांब लावून आलो तिकडं, तिकडून पायी आलो इथपर्यंत. मित्र मी मूर्ती बघतो गाडी मी लावण्यासाठी. दादाकडे एकदम मस्त मस्त मूर्ती एकदम भारी. हां इथं नाही फिनिशिंग मस्त त्याची. मित्रांनो गेट मी आलेलाच लगेच पहिलं दुकान दादाचं. देव दर्शन करून येतो मी. पहिले जाऊ मित्र आता दर्शनला. दर्शन करून घेऊ पहिले एकदम मस्त व्यवस्थित. गर्दी किती माहीत नाही खाली. बरेच मंदिर आहे इथे मला दर्शनाला. कसं एवढी पण गर्दी नाही, म्हणजे दर्शनाला गर्दी नाही मावळ इथे, बाकी बाहेर आहे गर्दी. दर्शन लगेच होतं. मला वाटलं दर्शनाला गर्दी का, दर्शनाला नाही गर्दी. सर्वात पहिला आपण सोमेश्वर महाराज दर्शन घेऊन टाकू. हर हर महादेव. मंदिरात आहे गर्दी मित्रांनो, मंदिरात गर्दी बाहेर नाही, मग मंदिरात आहे. हां सर हाय एकदम मस्त आहे. नाईट विजन पण एकदम 120 दिसत आहे. नाही 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 मोबाईल नाही ॲक्शन. तर आलो मंदिरामध्ये. तुम्ही पण दर्शन घेऊन टाका, कारण मला काही जास्त वेळेमध्ये थांबते गर्दी आहे ना, लगेच बाहेर निघावं लागेल. झालं मित्रांनो दर्शन एकदम भारी, म्हणजे गर्दी असून पण एकदम मोकळं टाकलं दर्शन झालं. मेन आपण दर्शन घेऊन तर टाकलं. आता मस्तपैकी हनुमान मंदिर वगैरे तिन्ही दर्शन मंदिराचं दर्शन घेऊन टाकू. आता घेऊ आपण हनुमान मंदिरात दर्शन पहिले. जय श्रीराम जय हनुमान. मित्रांनो शांती इतकी भारी ना वातावरणात. जय श्रीराम जय हनुमान. जय श्रीराम जय हनुमान. लावे सत्पर नाम तस्वीराज तिनके कान सकल तुम्ही साजर.
झालं मित्रांनो मस्तपैकी एकदम भारी दर्शन. थोडं कुठे कोपरा बघा मस्त शांत बसण्यासाठी तिकडचं मंदिर राहिलं असून. आणि मित्रांनो मी आज पण एकटाच आलो आहे. एकटा यायचं म्हणजे विशेष कारण की तूच नाही ना घरी आज, तर आज एकटंच यावं लागत. गीतू घरी असं तरी मी म्हटलं असं चला गीतू आपण जाऊ, पण मग गीतू पण गेली आज तिच्या घरी माहेरी. मित्रांनो सत्यनारायण मंदिर. तर मित्रांनो फायनल आपल्या सर्व मंदिराचे दर्शन झाले. आणि आज सोमवार असून गर्दी असून म्हणजे एवढी पण गर्दी नव्हती, पण मग सोमवार होतं मला वाटलं गर्दी असेल ते, पण एकदम व्यवस्थित दर्शन झाले. मी इथं बसलोय मस्त मंदिरासमोर 5 मिनटं. इथं एकदम भारी बसलं, इथे भारी वाटते मला. खाली जाऊ थोड्या वेळ मस्त खाली, पण इथं पण बोटिंग वगैरे ना खाली मस्त काही ते खाऊ पण नाश्ता पण करू द्या मस्तपैकी. काय इकडे काय बघून थांबून इकडे पण इकडे बोटिंग वाटतं. इकडे जाऊ मित्रांनो मस्तपैकी पहिले मी बोलून की तुला घेऊन यायला पाहिजे होतं असं वाटतंय मला. मस्त की ते बस एकदम एन्जॉय केला असता, मस्त टाइम स्पेंड केला असता. बाहेर वाटतं कोणी रिस्पॉन्स दिला ब्लॉगिंग करत असताना तर. ब्लॉगर मराठी ब्लॉगर चिकू चिकू त्याचा विषय झाला ना ते बोलला. एक नंबर. सोमेश्वरचं भरपूर उंच आहे. 900 गणपतीत लगेच खाली होतं ना. आणि बहुतेक इथं बोटिंग पण चालू आहे, आपण पण बोटिंग करू. एक नंबर फ्रेम आहे मित्रांनो. इथं पण बोटिंग आहे, इथं पण बोटिंग करू शकतो आपण आज. कारण असं वाटतं गर्दीमुळे इथं बोटिंग चालू असेल. त्या दिवशी 900 गणपतीची बोटिंग बंद होती. मित्रांनो आली तर मग पोपट, कारण ते म्हणतात 6 शीट लागतात सोलोसाठी, एक्ससाठी काढत नाही. 6 शीटाची कोण वाट बघत बसत. असे माहोल बघू आपण आणि तिकडे जाऊ. आता तो समोर आज असं त्या साईडला तिकडे जाऊन येऊ आपण मस्तपैकी. लहान मुलं खेळायला भारी खेळणी घर मिनी ट्रेन. मित्र मस्त आपण आता फ्रेश पण वगैरे घेतले खाण्यासाठी एकदम गरम गरम. अरे काय करते रिकामी. कुठली शाळेची सहल आली इथं काय माहिती, टुरिस्ट पॉईंट म्हणून. अरे वा सोमेश्वर मंदिरामध्ये मित्रांनो आपण चालू होतं मस्त खाली जाऊ. तिकडं तिकडे ते दगड वगैरे आहे ना, तिकडे जाऊन मस्त बसू एका ठिकाणी रिलॅक्स पण तिथं खात बसू मस्त. मित्रांनो तिकडे जाण्याचा रस्ता बघा किती भारी मस्त. तिथे विहीर आहे असं वाटतं कुठं जंगलातच आलो आहे. जंगलच म्हणावं लागलं याला. हे पण मंदिर आहे छोटंसं मस्तपैकी. तर इकडं पण जायला जागा मित्रांनो, पण ती बंद करून टाकलं असेल, कोणाची प्रायव्हेट जागा असेल. रस्ता तर लईच भारी. हे पुरं झाडांच्या रूट्स म्हणून रस्ता आहे. पावसाळा असेल नसेल येते तिकडे पूर्ण पाणी भरून जातं असं. इथं रोड बघा रोड. हे बा पडलो असतो आत्ता पाय अटकून. मस्त पाणी वाटतंय. पडलो. हे बा रस्ता संपलाच नाही राव. मित्रांनो फायनली पोचलो या साईडला मस्त की टेकडीवर आहे आता. आणि इकडनं पूर्ण नजारा दिसतो बघा भारी. आता एक जागा बघू मस्तपैकी तिथं बसून रिलॅक्स खाऊ आपण आणि थोडं मस्त माइंड शांत करू. तिथे पडली आता इथं पुढे मारत जावं लागतंय. पावसाळ्यात लय भारी असं इथं वातावरण. चायला कधी येत नाही आपण नाशिक मी राहून सुद्धा. हे वा हो तेव्हा कशी खड्डे पडलेले तसं कचरा जायचं म्हणजे आत्ता चाट एकदम मध्ये जाऊन बसा मस्तपैकी. चायला मी नको सटकून पडायला इथनं, पण पूर्ण शेवळ आलेलं नाही तर त्यावेळी तो इथून म्हणला जरा बघा मित्रांनो एक नंबर ना. हे बघा कोणाची तांब्यावर आलेलं इकडं दिसतोय का तुकड्या मारून पार इथपर्यंत आलो. चालू तांब्या चालला बघ. कोणी कळस वगैरे सोडला असेल त्याचा असेल. आता मी तर आलो मस्त बसण्यासाठी. पाण्याचा खळखळचा आवाज असते असेल.
माणूस गेला पोहायला इथे जस्ट नवीन कपडे काढून तेव्हा आला त्याने कपडे काढले डाय उडी मारली मागचं मुगचं विचार रोजचा असली ते येणार होतो मासे पपडे वगैरे कोणी असेल तेव्हा किती लांब गेला पण मित्र 5 इथपर्यंत पोहोचला आहे तिकडं. तर इथे दादा भेटला एक तिने मला विचारलं तुम्ही ब्लॉग बनवता का. तिने माझं आपलं चॅनल सबस्क्राईब केलं लगेच. थँक्यू सो मच. चला निघाव मित्र इकडं मस्तपैकी बराच टाईम स्पेंड केला आपण इकडे शांतता. की तू आज पण नाही की तू आय एम रिअली सॉरी मी आज प्रोजेक्ट आलो. एकदम पुढे गेला का डायरेक्ट नवशा गणपती असं तिकडून तिकडे पोहोचल्यावर तुझं इथं कोणाच तरी घरे बहुतेक खरं आहे ना एकदम भारी. तर आपलं प्रत्येक रस्त्याने जायचं आहे. आलो तसं हा रस्ता लय आवडला मला बघा. झाड आहे मस्तपैकी आंब्याचं जुनं त्याचे पूर्ण मुळं अशी पसरलेली दिसत आहे. झाडाची मुळं किती लांब लांबपर्यंत पसरलं असतं. मी तुम्ही आता गर्दी वाढली संध्याकाळची आणि आता पण खालून वरती आलो चाललं इथे मागे पण बसायला जागा मस्तपैकी तिकडे जाऊ आणि तसं डायरेक्ट बाहेर निघू. तर म्हणजे असं स्टेज सारखं इथे काही शो वगैरे होत असेल सर्व असं ऑडियन्स बसत असेल ते हिशोबाने मी काही कार्यक्रम असेल तर त्याचंही असं काहीतरी मस्तपैकी. झाड बघा ना किती मस्त मित्रांनो इथून जुनं. आलो मित्रांनो बाहेर फायनली. आता गाडी फार तिकडे लावेल तिकडे जावं लागेल पाहिजे परत तसं मग बाहेर हे बा आपली गाडी. चलो निघालो आता रस्ता जे मला प्लॅनला आवडतो. तर फायनली मित्रांनो आता घरी आलो मी म्हणजे नंतर कामावरती गेलो जॉबवरती त्याच्यानंतर आता घरी आलो. आता वाजले रात्रीचे 12:30 जेवण वगैरे करतो आणि झोपतो. खूप भूक लागली आणि इतकं भारी वाटलं आज तिकडे जाऊन दर्शन वगैरे करून एकटाच गेलो होतो. आज पण गीतो नव्हती आणि तिथली शांतता आणि म्हणजे तिथं असं बसलो थोडा अर्धा एक तास असं मन शांत होऊन गेलो एकदम मस्तपैकी. म्हणजे आज जाणारच होतं तिकडे कारण आज वर्षाचा शेवटचा सोमवार होता म्हणून त्यांनी मध्ये जायचं होतं दर्शन पण घ्यायचं होतं. मस्त शांत दर्शन झालं. वर्षाचा शेवटचा सोमवार होता म्हणून त्या निमित्तानेच गेलो होतो बेग काही नाही. आणि असेच आपले नवीन ब्लॉग बघत राहा आणि आपण वनकाची खूप जवळ आहोत ते पटापट चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय गाईज.